Welcome to AV number 3. All this upheaval was created by only one animal's presence, a leopard. तर हा बिबट्या जो आहे त्या बिबट्याच्या त्या ठिकाणी आगमनामुळे हे सगळं परिस्थिती जी आहे ती ओढावलेली होती. सगळे माकडं जे आहेत ते धोक्याची सूचना देत आहेत आणि प्रत्येक जो वन्यप्राणी आहे त्या वन्यप्राण्याने आपापली सुरक्षितता जी आहे ती त्या ठिकाणी आता आजमावण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. मेनी ॲनिमल्स मेक अलाराम कॉल व्हेन दे सी अ प्रिडेटर. तर ह्या ठिकाणी साहजिकच आहे की कुठलाही प्राणी असेल तो सजीव प्राणी जो असेल जेव्हा कुठलेही संकट अंगावर होते त्यावेळेला प्रत्येकजण त्या ठिकाणी एक एक प्रकारचा प्रतिकार जो आहे एक प्रकारची वेगळी अशी सिग्नल यंत्रणा त्याची सुरू होते. मेनी मेनी ॲनिमल्स मेक अलाराम कॉल व्हेन दे सी अ प्रिडेटर. प्रिडेटरचा अर्थ आहे भक्ष्य. म्हणजे बऱ्याच वेळा भक्ष्य जे असतं त्याला प्रेडेटर असं म्हणतात. प्रेडेटरचा अर्थ होतो अँड ॲनिमल दॅट नॅचरली प्रेज ऑन ऑदर्स. तर दुसऱ्यावर अवलंबून भक्ष्य ज्याला म्हणतो आपण. टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय. जर एखादा असं भक्ष्य असेल किंवा वाघ असेल, चित्ता असेल, बिबट्या असेल तर साहजिकच आहे ताबडतोब त्या ठिकाणी एक अलाराम कॉल जो आहे तो त्यांचा जातो. द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. अपेक्स मीन्स टॉपमोस्ट. तर द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स प्रेडेटर्स इन द जंगल. तर त्या अतिशय टॉपमोस्ट अशा ठिकाणी त्यांनी जाऊन आपली जंगलामध्ये त्यांनी आपली जागा शोधली आणि एक प्रकारे क्ल्यू दिला की ह्या ठिकाणी आम्ही आहोत. द मायटी इलुझिव्ह लिओपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. आता त्या ठिकाणी हा जो मायटी म्हणजे अतिशय बलशाली इलुझिव्ह मीन्स डिफिकल्ट टू फाइंड की जो कधीही हातात येत नाही कोणाच्या, अतिशय इलुझिव्ह आहे. लिओपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. लेअर मीन्स डेन सिक्रेट प्लेस. तर आपलं जे एक प्रकारची गुहा होती त्या गुहेतून तो बाहेर पडला होता. आपला हा अतिशय बळकट असा मजबूत असा हा जो बिबट्या आहे. ही वॉज ऑन द प्राऊल आणि तो त्या ठिकाणी प्राऊलचा अर्थ होतो वांडर लाईटली. हलकेपणाने त्याची भटकंती जी आहे प्राऊलिंग चालू आहे त्याचं. ही वॉज ऑन द प्राऊल. तो हलक्या असं त्याची भटकंती चालली होती. द स्टिलली मुव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक. तर अतिशय चोरटेपणा त्या ठिकाणी त्याची जी हलणारी त्याची जी आकृती आहे इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लोक. तर त्या ठिकाणी छान पद्धतीचे सोनेरी पट्टे आहेत. सोनेरी आणि ब्लॅक कलरचे पॅन्थरचे असे ते पट्टे आहेत. वॉज स्पाईड बाय दिस लंगूर्स. आणि त्यांनी ती बघितली आपले हे जे माकडं आहेत लंगूर्स आहेत त्यांनी त्याची ती मुवमेंट त्याची फिगर बघितली. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वे गिविंग अलाराम कॉम. आणि लिजनचा अर्थ आहे अ ग्रेट नंबर ऑफ पीपल ऑर थिंग्स. तर जो समूह आहे त्या लंगूरचा ती जी फॅमिली आहे इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लिजन ऑफ लंगूर्स वेर गिव्हिंग अलाराम कॉल. सगळ्या छोट्या मोठ्या माकडांनी आता त्या ठिकाणी अलाराम कॉल जो आहे एक निर्वाणीचा इशारा दिला आणि आपलं भक्ष्य त्या ठिकाणी जे आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला मारणारा एक आपला शत्रू त्या ठिकाणी आलेला आहे. कुठेतरी आपण आपला बचाव जो आहे आपलं संरक्षण जे आहे ते करायला पाहिजे या उद्देशाने त्या ठिकाणी त्यांनी चॅक चॅक सुरुवात केली. आता चॅक चॅक. आय स्टेड आउट. मी त्या ठिकाणी आय स्टेड पुट. मी मी त्या ठिकाणी थांबलो. गॉज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट. मी गॉज म्हणजे निरीक्षण केलं, ऑब्झर्व केलं. आय ऑब्झर्व द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅन द एरिया व्हिज्युअली. आणि मी सगळा एरिया जो आहे ते नीटपणे मी बघितला, अचूक निरीक्षण केलं. टूक सम स्टेप्स. काही पावलं मी त्या ठिकाणी पुढे घेतली. स्टॉप अगेन. पुन्हा एकदा थांबलो. जरा मागोवा घेतला की कुठे काही डेंजर तर नाही ना, भीतीदायक तर नाही ना. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. तर नीट बघितलं तर त्या ठिकाणी एक स्कॅटचा हे ठिकाणी अर्थ आला आहे. इट मीन्स ॲनिमल ड्रॉपिंग्ज म्हणजे विष्ठा. तर मी बघितलं की एक स्टॉप अगेन. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. त्या पायवाटेवरच त्या ठिकाणी एका नुकतीच केलेली जी घाण आहे त्या ठिकाणी तिथे पडलेली होती, विष्ठा पडलेली होती, ड्रॉपिंग जे आहे विष्ठा. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर इट. हॉवरिंग मीन्स स्टिकिंग अराउंड ऑर रिमेनिंग अराउंड वन प्लेस इन द एअर. तर ज्याला आपण घुटमळणं फिरणं असं म्हणतो. आणि
निळ्या रंगाच्या काही पर्पल कलरच्या ज्या माशा होत्या त्या विष्ठेवर त्या ठिकाणी अशा घुटमळत होत्या, घोंगावत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लिओपार्ड वॉज समवेअर नियर, आणि मला निश्चित खात्री पडली की या ठिकाणी जवळच कुठेतरी बिबट्या जो आहे तो होता. द डिस्टंट अलाराम कॉल ऑफ 4 हॉर्न अँटिलोप वॉज ॲडिंग टू द कॅओस, आणि थोडंसं दूरवर त्या ठिकाणी मला काही विशिष्ट आवाज ऐकायला आले की जे 4 हॉर्न अँटिलोपचा अर्थ आहे जो काळवीट आहे ते विशिष्ट असे, अ डिअर विथ लॉंग थिन लेग्स, असे बारीक पायासाने त्याला आपण काळवीट किंवा सांबर असं पण म्हणतात. तर असे त्यांचे विशिष्ट असे आवाज त्या ठिकाणी मला ऐकायला यायला लागले. वॉज ॲडिंग टू द कॅओस, आणि एक कन्फ्युजन जे आहे, कॅओस जे आहे तयार झाला. आय बेअरली वॉक अराउंड 15 मीटर्स अँड स्टॉप, मी 15 मीटर थोडंसं पुढे चाललो आणि थांबलो. काय भयानक परिस्थिती असेल. तुम्ही जंगलामध्ये एकटे फिरत आहात, संध्याकाळची वेळ आहे, आता रात्र होऊ घातलेली आहे, आणि अशा वातावरणामध्ये काय मनस्थिती असेल लेखकाची. आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द सँक्टोरम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड. तर बघा, मी अशा ठिकाणी आलो होतो, लेखक असं म्हणतोय, आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द सँक्टोरमचा अर्थ आहे द होली ऑफ होलीज, अ प्लेस रिजन वेअर फ्यू आर अलाउड ॲज द सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क इज डन. ज्याला आपण गाभारा म्हणतो ना एखादा, ज्या गाभाऱ्यामध्ये फक्त काही विशिष्ट व्यक्तींना प्रवेश असतो, अशा त्या बिबट्याच्या गाभाऱ्यामध्ये, मूळ गाभाऱ्यामध्ये, त्या पवित्र ठिकाणी मी प्रवेश केला होता. आणि तुम्ही विचार करू शकत नाही की पुढे काय घडेल. ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड, आणि त्या विशिष्ट ठिकाणी मी प्रवेश केला होता. बट द बिग कॅट वॉज नॉट व्हिजिबल, पण मला ती मोठी प्रकारची मांजर मला काही दिसत नव्हती. इट इज अन इल्युझिव्ह ॲनिमल, आणि हा अतिशय चपळ असा असतो की तो हातात येत नाही, दिसतही नाही, तो पटकन गायब होणार. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन, आणि पुन्हा एकदा ते सभोवतालचं वातावरण जेव्हा मी बघितलं, मला पुन्हा एकदा वाटलं की आपण एकटेच आहोत, हे आपण विसरायला नको. ॲज आय मूव्ह फॉरवर्ड ऑन द ट्रेल टू पिटेझरी, द फेडिंग अलाराम कॉल्स वेर स्टील हर्ड. जसं जसं मी त्या ठिकाणी पिटेझरीच्या त्या पायवाटेवरनं पुढे पुढे जायला लागलो, द फेडिंग अलाराम कॉल्स वेर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. तर मला अजूनही त्या ठिकाणी अलाराम कॉल त्या ठिकाणी ऐकायला येत होते, पक्ष्यांचे, प्राण्यांचे. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिओपार्ड हॅड मूड अवे, आणि इन्स्टिंक्टिव्हली विदाऊट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स. तर सहजपणे त्या ठिकाणी ज्याला मला इन्स्टिंक्टिव्हली, आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली, अगदी सहज मी सांगू शकेल दॅट द लिओपार्ड हॅड मूड अवे. तो त्या ठिकाणी तो बिबट्या जो आहे तिथून आता तो निघून गेलेला होता, पण आवाज मात्र थांबले नव्हते. कुठेतरी एक धोक्याची घंटा, धोक्याची इशारा जो मात्र आहे तो थांबला नव्हता. मीनवाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड, आणि थोडंसं पुढे गेलो, आणि अगदी काय योगायोग म्हणावा, एक मनुष्य त्या ठिकाणी मला काही अंतरावर त्या ठिकाणी उभा असलेला दिसला. त्याच्या हातामध्ये काठी होती. ॲज अ अप्रोच ही ॲपेड स्पूक, आणि मी पोचलो तर ही ॲपेड स्पूकचा अर्थ आहे फ्रायटनड, अतिशय घाबरलेला होता तो, धास्तावलेला होता, भिलेला होता. ड्यू टू अलाराम कॉल्स ऑफ द लिओपार्ड, कारण त्या ठिकाणी बिबट्याची एक प्रकारची आगमनाची सूचना त्या ठिकाणी आली, आणि तो घाबरलेला होता की पुढे काय होईल. वी ग्रीटेड इच अदर, आम्ही एकमेकांचं स्वागत केलं. ही वॉज राजू इस्कापे फ्रॉम पिटेझरी. तो कोण होता, तो माणूस राजू इस्कापे नावाचा पिटेझरीमधला एक माणूस होता. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रेटेड ड्यू टू द लिओपार्ड्स मुवमेंट. तो लाकडं गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी आला होता काही, आणि लिओपार्ड म्हणजे आपल्या बिबट्याच्या हालचाली त्याला कळलं, आणि तो त्या ठिकाणी माघारी आता निघालेला होता. राजू वॉज अमेज ॲट माय रेग्युलर सॉलिटरी व्हिजिट्स टू उंबरझरा. तर राजूला मात्र त्या ठिकाणी अतिशय आश्चर्य वाटलं की रेग्युलरली त्या ठिकाणी हे आपले साहेब त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी उंबरझराला व्हिजिट देतात, एकाकीपणे जातात. द हेवन फॉर टायगर्स, की ज्या ठिकाणी टायगर्सचा हा स्वर्ग आहे, अशी ती जागा. टायगर्स, लिओपार्ड्स अँड स्लोथ बियर्स, आणि अशा स्लोथ बियर्स म्हणजे अस्वल. तर अशा अस्वलांचे हे जे ठिकाण आहे त्यांच्यासाठी हा स्वर्ग आहे, आणि अशा ठिकाणी एकाकी माणूस त्या ठिकाणी जातो, हे त्याला खूप आश्चर्य वाटलं माझ्याबद्दल. वी स्टॉप अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. आम्ही त्या ठिकाणी कुसुम नावाचं एक झाड आहे, कुसुम ट्रीच्या खाली आम्ही थांबलो आणि थोडासा आम्ही ब्रेक घेतला. वी बोथ फेल्ट अ बिट रिलॅक्स. आम्हाला दोघांनाही हायच वाटलं, बरं वाटलं. नाऊ वी वेर 4 आईज. आता आम्ही 4 डोळे होतो. 4 हँड्स विथ अ स्टिक. दॅन वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूर. आता 4 डोळे, 4 हात आणि एक काठी पण आमच्या हातामध्ये होती. वी बोथ रिझ्यूम आवर वॉकिंग टूर. आणि आता पुन्हा एकदा आम्ही आमच्या प्रवासाला
प्रारंभ केला. रिझ्यूम म्हणजे स्टार्ट अगेन. पुन्हा एकदा आम्ही चालायला सुरुवात केली. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. तर मुख्य रस्त्याला लागून अजून एक छोटीशी पायवाट त्या ठिकाणी आम्हाला दिसली. देर वॉज वन टायनी ट्रॅक दॅट ब्रोक आउट ऑफ द मेन ट्रेल. तर मुख्य रस्त्याला लागून एक छोटासा टायनी लहानसा असा ट्रॅक त्या ठिकाणी चालत होता. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट सेट राजू अँड टर्न राईट. तर राजू मला म्हणाला की आय विल टेक दिस रूट, मी या छोट्याशा वाटेने मी निघून जातो, तुम्ही सरळ पुढे जा आणि सेट राजू अँड टर्न राईट. आणि सेट राजू, आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट सेट राजू अँड टर्न राईट. तर तुम्ही उजव्या बाजूने जा आणि सरळ पुढे जा असं तो मला म्हणाला आणि मी इकडून जातो असं तो म्हणून त्याने माझा निरोप घेतला. आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट अंटील आय क्लाइंब अ फॅमिलियर हिलॉक. तर आय केप्ट वॉकिंग स्ट्रेट, मी पुढे पुढे जात राहिलो. अंटील आय क्लाइंब अ फॅमिलियर हिलॉक. तर हिलॉकचा अर्थ हिलकॉक नाही, हिलॉकचा अर्थ होतो टेकडी. तर एक प्रकारची छोटीशी टेकडी जी आहे की जी नेहमीची टेकडी होते, ती टेकडी मी आता चढायला सुरुवात केली. आय क्रॉस द सिमेंट पिलार अँड स्टोन स्टॅक बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट. स्टॅकचा अर्थ होतो, स्टॅक मीन्स फाईल्ड वन ऑन टॉप ऑफ द अदर, रचून ठेवलेले ज्याला म्हणतात, एकमेकांवर रचलेले. तर त्या ठिकाणी आय क्रॉस द सिमेंट पिलार अँड स्टोन स्टॅक बाय फॉरेस्ट डिपार्टमेंट कॉर्पोरेशन. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्या वन विभागाने त्या ठिकाणी काही खांब आणि दगडं त्या ठिकाणी असा चौथरा तयार केला होता, त्या तुम्ही ओलांडला. टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि त्या ठिकाणी त्या फॉरेस्ट विभागाने त्या ठिकाणी आपली बाउंड्री जी आहे, आपली सीमा जी आहे ती आखलेली आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी काही खांब त्या ठिकाणी होते, काही दगडं होते. टूक अनादर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन. आणि पुन्हा मी उतरल्यानंतर पुन्हा एक छोटीशी पायवाट पकडली आणि पुढे जाऊ लागलो. वॉक अक्रॉस अ ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लिव्ज. आणि पुन्हा मी आता निघालो. सुंदर असे महुआचे झाडं होते, लोडेड विथ अ रेडिश ब्राऊन लिव्ज, की ज्या ठिकाणी लाल तांबूस रंगाचे पानं त्या ठिकाणी तो पर्णसंभार मला दिसत होता. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीन व्हेरी वेल. अतिशय सुंदर असं ते जे ग्राउंड होतं खाली ते स्वच्छ दिसत होतं. द द थॉट इन्स्टंटली फ्लॅश इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे. आणि एकदम एक विचार माझ्या डोक्यामध्ये आला की मी माझा मार्ग चुकलेलो होतो. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनादर डस्की ट्रेल. पुन्हा एकदा मी बघितलं तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक डस्की ट्रेल जे आहे, अतिशय मातीने भरलेलं असं जे आहे, तर तो भाग मला पाहायला मिळाला. डस्की ट्रेल जे आहे, डस्कीचा अर्थ होतो शाडोई, डीम, अतिशय काहीसं सावळीने आच्छादलेलं, त्याला डस्के असं म्हणतात. द थॉट इन्स्टंटली नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गोर्ज टू अन ओपल फील्ड. आता हा गोर्जचा का अर्थ होतो, अ नॅरो गली बिटवीन हिलॉक्स. तर त्याला आपण खंदक असं म्हणतो, त्याला म्हणतात खंदक, गोर्ज. हिस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गोर्ज टू अन ओपल फील्ड. तर त्या खंदकातून पुढे निघून एक प्रकारची चारी आपण म्हणूया, एका ओपन फील्डकडे मी आलो, उघड्या अशा त्या मालरानाकडे मी आलो. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डिसायडस ट्रॉपिकल फॉरेस्ट. तर हा संपूर्ण जो भाग मी बघितला, हा टेकडीने वेढलेला डिसायडस ट्रॉपिकल फॉरेस्ट. तर अतिशय दाट असं हॅव्हिंग ट्रीज दॅट शेड लिव्ज इन द ड्राय सीझन. तर पानझड होणारी जी झाडं आहेत असे ते झाडं आहेत. ट्रॉपिकलचा अर्थ होतो उष्णकटिबंधीय, ऑफ द ट्रॉपिक्स. तर उष्णकटिबंधीय त्या पानझडीच्या त्या झाडांनी आच्छादलेलं वेढलेला असा तो भाग होता. आय टर्न बॅक टू स्पॉट द सन. मी पुन्हा एकदा सूर्याकडे बघण्याचा प्रयत्न केला. नाव द जॉग्राफिकल वेस्ट वॉज सेट. आता मी बघितलं तर त्या ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या त्या ठिकाणी पश्चिम जी आहे ती पश्चिमेकडचा भाग संपलेला होता. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश. आणि आता काहीशी ती सावलीची जी वाट होती ती संपलेली होती. गुड हेवन्स आय वॉज लॉस्ट. आणि अगदी काय सांगायचं, अरे बापरे, मी त्या ठिकाणी खरोखर मी त्या जंगलामध्ये मी हरवलो होतो. कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल, दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लिटिंग रनर. आणि सूर्य जो आहे तो मावळतीला त्या ठिकाणी लागला होता. एखादा धावपटू त्या ठिकाणी धावावा त्या पद्धतीने झटपट त्या ठिकाणी सूर्याची प्रतिबिंब जी आहे, सूर्याची किरणं जी आहे ती समाप्त होत होती. आणि कुठेतरी मी आता संपूर्ण जंगलामध्ये त्या ठिकाणी एकटंच त्या ठिकाणी मी
अडकलो होतो आणि एक भयानक अशी परिस्थिती माझ्यावर त्या ठिकाणी गुजरलेली होती आणि पुढे आता मी काय करणार अशा पद्धतीने मी वाटचाल करत होतो. इथे आपण थांबूया इथे. हिअर वी स्टॉप अँड टर्न टू आवर नेक्स्ट हेवी ए व्ही नंबर 4 कडे आपण जाऊया.